नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन, ही तर साबुदाणा खिचडी आहे आणि आम्हाला तर बनवता येतेच, यात काय विशेष। अहो खरंच यात विशेष ट्रिक सांगितली आहे, म्हणूनच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। या खिचडीचं विशेष म्हणजे ही साबुदाणा खिचडी इन्स्टंट बनवली आहे। होय, इन्स्टंट, साबुदाणा न भिजवता। आणि बघू शकता आपण साबुदाणा भिजवलेला नाही, शिवाय अगदी इन्स्टंट खिचडी बनवली आहे। तरीसुद्धा एक एक दाणा मोत्यासारखा ट्रान्सपरंट मोकळा मोकळा आहे आणि चव तर एकदम झकास। आता साबुदाणा भिजू घालण्याचं मुळीच टेन्शन नाही, किंवा साबुदाणा भिजू घालायला विसरला असाल आणि खिचडी खायची आहे तर ही पद्धत नक्की वापरा। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चला सुरुवात करूया। तर आज आपण इन्स्टंट साबुदाणा खिचडी बनवतोय, त्यामुळे आता साबुदाणा भिजू घालण्याचं अजिबात टेन्शन नाही। केव्हाही आता साबुदाणा खिचडी खाण्याची इच्छा झाली की आपण या पद्धतीने साबुदाणा खिचडी तयार करू शकतो। तर आता इथे मध्यम आकाराचा मी 1 कप साबुदाणा घेतला आहे। आता हा साबुदाणा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि याला 1 ते 2 पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेऊ। तर खूप जास्त चोळायचं नाही, हलक्या हाताने याला फिरवून घ्यायचं, म्हणजे याचा जो वरचा स्टार्च किंवा याला लागलेली जी धूळ असेल किंवा काही धुळीचे कण असतील तर हे सगळे निघून जातील। तर अशा पद्धतीने आपल्याला 2 वेळा ही साबुदाणा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर पाणी निथळून घ्यायचं आहे। असं जोपर्यंत स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। याच्यापेक्षा जास्त पाण्याने धुवू नका, कारण जितक्या वेळा आपण धुवू तितका स्टार्च हा पाण्यात विरघळतो आणि तितका स्टार्च हा निघून जातो। तर आता साबुदाणा आपण निथळत ठेवला आहे। आता यातलं पूर्णपणे पाणी काढायचं आहे। तर बघा, राहिलेला स्टार्चसुद्धा अशा पद्धतीने खाली पाण्यामध्ये जमा झाला आहे। आणि आता आपल्याला अशा पद्धतीचा एक डबा आपल्याला लागणार आहे, किंवा ज्याला आपल्याला झाकणसुद्धा चांगल्या पद्धतीने पॅक असं बसणार आहे। तर आता हा आपण साबुदाणा 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतला, निथळून घेतला आणि आता एका स्टीलच्या डब्यामध्ये आपण याला घालून घेतलं आहे। तर आता यामध्ये 1 चमचाभर किंवा अर्धा चमचा मी साखर घातली, चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे आणि 1 चमचा इथे मी साजूक तूप घातलं आहे। आता हे सगळं आपल्याला छान या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचेच मी इथं पाणी घातलं आहे। तर आता तुम्ही म्हणाल आपण साबुदाणा निथळून घेतला आहे आणि परत वरतून पाणी घालताय, हे कसं? पण साबुदाणा निथळून घ्यायचा आहे आणि फक्त 2च चमचेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं। यापेक्षा जर जास्त पाणी घातलं तर हा साबुदाणा अगदी गच्च या डब्यामध्ये बसेल आणि तो एखाद्या इडलीसारखा असा जमा होऊन जाईल। म्हणून आपल्याला जास्त पाणी याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही। तर आता एक कुकर घेतला आहे, त्यामध्ये पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये आता हा डबा घेतला आहे। आता खिचडी आहे म्हटल्यानंतर आपण बटाटा घालणारच, यासोबतच मी 3 बटाटे घालून घेते आणि आता झाकण लावून आपल्याला याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तर आता यामध्ये आपण जे कुकरच्या बुडाशी पाणी घातलं आहे ते खूप जास्त आपल्याला घालायचं नाही। तर बघा, 3 शिट्ट्या झाल्यात आणि आता कुकर थंड झाल्यानंतर मी उघडलं आहे। तर बघा, बटाटा छान असा मऊ झाला आहे, काढून घेऊ आणि आता डबासुद्धा आपण बाहेर काढून घेऊ। तर आता डबा गरम असल्यामुळे आपल्याला तो व्यवस्थित केअरफुली काढून घ्यायचा आहे। तर आता अशा पद्धतीने आता मी डबा बाहेर काढून घेतला आहे। तर आता बघा, इथे आपला साबुदाणा आपल्याला असं वाटतं आहे की तो घट्ट झाला आहे, परंतु बघा याचे दाणे सुटे सुटे आहे आणि हा छान मऊसूत झाला आहे, मस्त असा शिजला आहे आणि आपण यामध्ये तूप घातलेलं असल्यामुळे हा साबुदाणा अजिबात एकमेकांना चिकटत नाही। तर आता ही एक महत्त्वाची ट्रिक्स। आता एका मोठ्या बाउलमध्ये आपण हा साबुदाणा पूर्ण काढून घेऊ। थंड पाणी घेतलं आहे आणि बस फक्त 1 ते 2 मिनटं हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हा साबुदाणा पाण्यामध्ये घालून मोकळा करून घ्यायचा आहे। आणि बघा, एक एक दाणा छान असा मोत्यासारखा फुलला आहे, ट्रान्सपरंट झाला आहे आणि आता हा आपण चाळणीवर निथळून घेऊ। बघा, पाहताना आपल्याला वाटलं की हा साबुदाणा खूप चिकट झाला आहे, आता याची खिचडी बनेल की नाही, परंतु घाबरण्याचं मुळीच टेन्शन नाही। अशा पद्धतीने आपण हा साबुदाणा सुट्टा करून घेतला आहे।
तर आता बटाटेसुद्धा छान असे आपले मऊ झाले, परंतु मी एवढे बटाटे घालणार नाही. यातला फक्त एकच बटाटा मी यामध्ये घालणार आहे. आपल्याला आवडत असाल तर आपण बटाट्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. तर आता एक बटाटा मी याची साल काढून घेतली आणि याच्या अशा बारीक फोडी तयार करून घेते. तर आता आपला साबुदाणा निथळतो आहे तोपर्यंत आपण ही तयारी करून घ्यायची आहे. तर आता बटाट्याच्या फोडीसुद्धा करून झाल्या. त्यालासुद्धा मी अगदी हाताने असं थोडंसं सुटं करून घेते. आता यासोबतच आपल्याला इथे 3 चमचे जाडसर असा शेंगदाण्याचा कूट लागणार आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे. 2 चमचे साबूत असे मी शेंगदाणे घेतले आहे. 1 चमचा इथे डाळिंबाचे दाणे घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तर आता कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलं आहे आणि आता हे शेंगदाणे आपण सर्वप्रथम मस्त अशी याची सालीला क्रॅक जाईपर्यंत मस्त असे आपण भाजून घेऊ. तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे आपण तुपामध्ये थोडेसे भाजून घेतले की याची खिचडीमध्ये चव खूप चांगली येते. तर आता परत मी 1 चमचा यामध्ये तूप घालून घेते. आता तुपाचं प्रमाणसुद्धा आपल्या आवडीनुसार घ्या. आपण तूप घाला किंवा शेंगदाण्याचं तेलसुद्धा यामध्ये घालू शकता. तर आता 1 छोटा चमचा जिरं घातले आणि आता हिरवी मिरची आपण सर्वप्रथम यामध्ये फ्राय करून घेऊ. तर आता बघा साबुदाण्यातलं पूर्ण पाणी निथळलं आहे आणि मस्त हा साबुदाणा ट्रान्सपरंट आणि अगदी सुटा मोकळा एक दाणा झाला आहे. आता यामध्ये आपण दाण्याचा कूट घालून घेऊ, भाजलेले शेंगदाणे घालून घेऊ आणि याला सगळे हे मिश्रण आता परत आपण छान असं एकजीव करून घेऊ. तर जसं हा साबुदाणा तुपामध्ये आपण फ्राय करतो तसा तो आणखीन ट्रान्सपरंट होतो, फुलत जातो आणि छान असा मोकळा होतो. आता उकडलेला बटाटासुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ. जर आपल्याला बटाटा उकडायला जमत नसेल तर यावेळेला आपण बटाट्याच्या फोडी सर्वप्रथम तुपामध्ये फ्राय करूनसुद्धा घालू शकता. तर आता आपण जर उपवासाला कोथिंबीर घालत असाल तर आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता किंवा बरेच जणांकडे फळभाज्या खाण्याची प्रथा असते. म्हणजे टोमॅटोसुद्धा आपल्या नवरात्रीच्या उपवासाला खातात, गाजरसुद्धा खातात. तर ज्या आपण फळभाज्या खातात त्यासुद्धा यामध्ये आपण घालू शकता. आता अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून घातलं आहे आणि आता थोडंसं या खिचडीला आपण लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं याला चव पण छान येते आणि एक दाणा आणखीन छान असा सुटा होतो आणि जो साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे तोसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मस्त अगदी पारदर्शक दिसतो. तर बघा आता ही साबुदाणा खिचडी इतकी मऊसूत झाली आहे की घरातील वयस्कर व्यक्तीसुद्धा ही खिचडी छान अशी खाऊ शकेल. तर बघा मस्त असं कोणीच म्हणणार नाही की हा साबुदाणा खिचडी आपण इन्स्टंट केली आहे. साबुदाणा भिजवल्यानंतरसुद्धा अशा पद्धतीने खिचडी होत नाही जी आपण साबुदाणा न भिजवता अगदी इन्स्टंट बनवली आहे. तर बघा किती सुरेख खिचडी दिसते आहे. एक दाणा मस्त असा मोकळा झाला आहे आणि चवीला तर म्हणार अतिशय भन्नाट. खूप अप्रतिम अशी टेस्ट या खिचडीची येते, अतिशय मऊसूत होते. आता साबुदाणा बरेचदा काय होतं आपल्याला उपवास असतो किंवा आपल्याला साबुदाणा खिचडी खायची असते परंतु साबुदाणा भिजवलेला नसतो, त्यामुळे आपण बरेचदा खिचडी बनवण्याचं टाळतो. परंतु आता अजिबात तसं टेन्शन नाही. साबुदाणा खिचडी खाण्याची इच्छा झाली की इन्स्टंट अशा अगदी अर्ध्या तासात आपण ही खिचडी तयार करू शकता. थोडंसं ह्याचे डाळिंबाचे दाणे घालून मी याला गार्निशिंग केलं आहे. बघा अतिशय अप्रतिम अशी आपली ही साबुदाण्याची खिचडी तयारी झालेली आहे. आता या नवरात्रीच्या उपवासाला आपण केव्हाही अशा पद्धतीने खिचडी तयार करू शकता. नवरात्रीलाच काय केव्हाही करू शकता. जर आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.